आज तर आपण गोपीचंद पडळकर साहेब यांच्या कट्टर कार्यकर्त्याला ब्लॉगर बनवलं. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण सकाळ सकाळच निघालो होतो बारामतीला आपण सकाळ सकाळ चाललो होतो, पण दूरखाड असलं पडलं होतं की पुढलं काही दिसतच नव्हतं. मोक्कार गार वाजत होतं. आता म्हणलो आपल्याला जर पुढे एखादी गाडी आली तर आपल्याला पुढलं काय दिसणार नाही, म्हणून आपण पुढे चाललेला कार्यकर्त्याच्या भरोशावर चाललो होतो ना. आपल्या मागे चाललेला कार्यकर्ता आपल्या भरोशावर चालला होता. म्हणलो इथं जर कोणी एखाद्याने शेकोटी पेटवली असली तर तिथं शेकट बसू. दुर्घट संपून आपण पुढे चाललो होतो, पण तो कार्यकर्ता आपल्याला जेवाय बोलवत होता. मी गाडीमध्ये सांगितलं, पण गाडीमध्ये कोणत्याच जेवणाचं मनावच घ्यायना. मग कसं करून आपण पोहोचलो देवळात आलो. देवाचं दर्शन घेतलं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला आरसा समोर दिसला की आपण पहिला मोबाईल काढून आरशात तोंड बघतो कसं दिसतंय. मग म्हणालो देवाच्या अवतीभोवती फिराव जरा, पण आम्हाला इथं डायनिंग टेबल दिसला. म्हणलो याला घरी घेऊन जावा, पण ते काय जागचं हालायचं नावच घ्यायना. डायनिंग टेबल मोक्कार जड होता. आता म्हणलं एखादी खुर्ची तरी घेऊन जावा, पण खुर्ची पण त्याच्यापेक्षा डबल जड होती. मग तिथं थोडं फिरलो आणि निघालो घरी जाता जाता आठवलं आपल्या चिंचा खायचं राहिल्या. आता पण काय करू शकत नव्हतो, कारण गाडीवाला काय थांबणार नव्हता. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. असाच ब्लॉग पाहत राहा. धन्यवाद.